नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पृथ्वीज फॅशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण आरीवर्कसाठी कोणकोणतं साहित्य लागतं याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरीवर्कचा जो स्टँड आहे तो कसा प्रॉपर फिक्स करायचा याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर त्याच्याशी संबंधित जे काही प्रॉब्लेम्स असतात, म्हणजेच आरीवर्क स्टँड जो आहे तो फिक्स करत असताना कोणकोणते प्रॉब्लेम्स येतात, तसेच जे फॅब्रिक आहे ते रिंगला सेट करत असताना कोणकोणते प्रॉब्लेम्स येतात किंवा त्याच्यावरचे जे सोल्युशन आहेत ते संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि या व्यतिरिक्त देखील तुम्हाला जर काही आणखीन वेगळे डाऊट्स असतील तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. तर आता आपण सुरुवात करूयात. तर हा आहे आपला स्टँड. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये साहित्यामध्ये आपण हा स्टँड बघितला होता, पण याच्याबद्दल माहिती घेतली नव्हती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर हा आहे आपला स्टँड. या स्टँडबरोबर या 3 रिंग याच्याबरोबर असतात. यातली ही सगळ्यात मोठी आहे आणि ही जी रिंग आहे याला स्क्रू आहे. तर हा स्क्रू कमी जास्त म्हणजे तिला लूज किंवा टाईट करण्यासाठी याचा उपयोग होतो. तर हे तुम्ही हाताने देखील करू शकता किंवा याच्यासाठी एखादी पकड जर तुमच्याजवळ अवेलेबल असेल तर तिचा देखील वापर करू शकता. आता हे इथे मी हाताने करत आहे. तर ही आपली झाली पहिली रिंग. आता त्याच्यानंतर ज्या दुसऱ्या 2 रिंगा आहेत त्या देखील खूप महत्त्वाच्या आहेत. तर प्रत्येक रिंग ही आपापलं काम करते. जसं की ही जी रिंग आहे ती खाली ठेवायची आहे आणि याच्यावर फॅब्रिक ठेवून आपल्याला ही जी रिंग आहे ती त्या फॅब्रिकवर ठेवून प्रॉपर सेट करायची आहे. आणि त्यानंतर ही जी पिन आहे, हा जो स्क्रू आहे तो आपल्याला टाईट करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला फॅब्रिकला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. ते कसं ते आपण आता पुढे पाहणारच आहोत. तर ही जी रिंग आहे ही फॅब्रिकला आपल्या अगदी टाईट म्हणजे घट्ट असं ठेवते. आता बघा, हे जे 4 पाईप आहेत हे त्या स्टँडचे बेस आहेत. म्हणजे ह्या पाईपांवरच तो पूर्ण जो स्टँड आहे तो उभा राहतो. आता हे स्टँडला कसे लावायचे ते देखील आपण पाहणार आहोत, कारण ते जर चुकीच्या पद्धतीने लावले तर त्याच्यातही खूप गोंधळ उडून जातो. तर तुम्ही इथे पाहू शकता, हे जे 4 होल आहेत या होलमध्ये आपल्याला हे जे पाईप आहेत स्क्रूसहित ते आपल्याला अटॅच करायचे आहेत. आता ते कसे लावायचे हे देखील बघा, कारण त्याच्यातही गोंधळ होतो. तुम्ही पाहू शकता, मी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने रिंग पकडलेली आहे त्याची ही जी बाजू आहे ती वरच्या दिशेला आहे. तर मी खाली ठेवल्यानंतर हे वरच्या दिशेला येतं. तर ते वरच्या दिशेला आहे. कधी कधी गोंधळ होतो की आपल्याला इथूनच अटॅच करायचं आहे. तर अशा पद्धतीने अटॅच करायचं नाही आहे. आता बघा, मी रिंग पुन्हा व्यवस्थित सेट केलेली आहे, खाली ठेवलेली आहे. तर हे जे होल आहे ते खालच्या दिशेला त्या पट्ट्या आल्या पाहिजेत. आता मी तुम्हाला ते पाईप जे आहेत ते स्क्रूसहित कसे अटॅच करायचे ते देखील दाखवते. या पद्धतीने स्क्रू असतो तो आपल्याला काढायचा आहे. तुम्ही हाताने काढले तरी अगदी सहज ते निघतात अशा पद्धतीने. आता ते कसं लावायचं आहे ते बघू शकता. या पद्धतीने आपल्याला जो स्क्रू आहे तो वरून टाकायचा आहे आणि जो पाईप आहे तो खालून तुम्हाला या पद्धतीने स्क्रूमध्ये टाकून आणि स्क्रूला वरून पुन्हा फिरवायचं आहे टाईट होईपर्यंत. तर अशा पद्धतीने आपल्याला जे 4ही पाईप आहेत ते लावून घ्यायचे आहेत. आणखीन एक पाईप जो आहे तो मी तुम्हाला दाखवते, कारण बऱ्याचदा गोंधळ होतो. तुम्ही सुरुवातीला प्रयत्न करून बघा, नक्कीच या बाबतीत थोडा गोंधळ उडतो. म्हणून हे पुन्हा पुन्हा तुम्ही रिपीट करून पाहू शकता हा पार्ट. तर या पद्धतीने स्क्रू काढायचा आहे, पाईपला खालून धरायचं आहे आणि स्क्रू वरून टाकायचा आहे आणि या पद्धतीने फिरवून तुम्ही वरून देखील फिरवू शकता किंवा खालूनही फिरवू शकता पाईपला. ते टाईट होऊन जातं. फक्त ते व्यवस्थित टाईट बसलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. आता हे 2 पाईप इथे लावलेले आहेत. पुढचे जे 2 पाईप आहेत ते देखील याच पद्धतीने लावून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने इथे मी 4ही जे पाईप आहेत ते खाली लावून घेतलेले आहेत. आता हे लावल्यानंतर ते व्यवस्थित बसले आहेत की नाही ते देखील पाहायचं आहे. खाली सरकले नाही पाहिजेत, टाईट आहेत हे देखील चेक करायचं आहे. लूज नसले पाहिजेत, नाहीतर ते तुम्ही आरीवर्कचं काम करत असताना ते सरकणार आणि एम्ब्रॉयडरी करत असताना, आरीवर्कचं काम करत असताना पुन्हा प्रॉब्लेम येणार, ते व्यवस्थित होणार नाही. आता ही जी रिंग आहे ती याच्यावर आपल्याला बसवायची आहे, म्हणजे ती त्याच्यावर प्रॉपर बसेल या पद्धतीने ती जी रिंग आहे ती असली पाहिजे, आतली जी मोठी. आता त्यानुसार आपल्याला जर ॲडजस्ट करायचं असेल तर इथे स्क्रू दिलेला आहे, तो स्क्रू आपल्याला कमी जास्त करायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला ही जी रिंग आहे ती सेट करून घ्यायची आहे. आता अगदीच तुम्हाला जर
त्याच्याही नंतर समजलं नाही तर तुम्ही बघू शकता इथे जो स्पेस आहे, म्हणजे माझी जी रिंग आहे ती प्रॉपर आहे, तिला कमी जास्त करण्याची गरज लागत नाही. तर इथे जे अंतर आहे ते 1.25 इंचाचं ते अंतर आहे. तुम्हाला जिथे मी दाखवत आहे बोटाने ते 1.25 इंचाचं अंतर आहे. तेवढं अंतर ठेवून स्क्रूचं आणि ती रिंग आपल्याला सेट करून घ्यायची आहे. जर तुम्हाला जमलं तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करायचं आहे. आता ही जी दुसरी रिंग आहे आपली छोटी, ती त्याच्यामध्ये व्यवस्थित सेट झाली पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो स्टँड आहे तो कुठून घेतला आणि तुम्हाला कुठे अवेलेबल होईल. तर जिथे आरीवर्कचं साहित्य मिळतं त्या शॉपमध्ये जाऊन तुम्ही हा स्टँड घेऊ शकता. तिथून जर तुम्ही घेतला तर तुम्हाला व्यवस्थित मिळेल, किंवा जर काही अडचण आली तर तुम्ही जाऊन तिथून पुन्हा एकदा ते त्यांच्याकडून चेक करून घेऊ शकता. हा स्टँड मी 2 वर्षांपूर्वी ऑनलाईन ऑर्डर केला होता फ्लिपकार्टवरून. साधारण 600 रुपये अंदाजे, मला जेवढं आठवतं की तेवढी प्राईज होती त्याची. आता ती वाढलेली असू शकते. तुम्ही जर दुकानातून घ्यायची नसेल तर तुम्ही कुठलाही ऑनलाईन जिथे शॉपिंग आपण करतो त्या ॲपवरून हे मागवू शकता. आता त्याची प्राईस बहुधा वाढलेली असावी, पण तुम्हाला जिथे कमी दरात मिळत असेल तिथून तुम्ही हा स्टँड विकत घेऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा 18 इंचाचा स्टँड घ्यायचा आहे. हा जो स्टँड आहे याच्यावरच आपल्याला आरीवर्कचं काम करायचं आहे नवीन सुरुवात करत असताना. आत्तापर्यंत आपण व्हिडिओमध्ये स्टँड कसा फिक्स करायचा ते पाहिलं. आता याच्यानंतर फॅब्रिक कसं फिक्स करायचं हे पाहणार आहोत. तर ह्या ज्या 2 रिंगा आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहेत. ही खालची रिंग आहे आणि जी तुम्हाला मी आता दाखवली पिनवाली स्क्रूवाली ती आपली दुसरी रिंग आहे. तर या रिंगवर आपल्याला फॅब्रिक सेट करायचं आहे. पण आता इथे 2 पद्धती आहेत. मी तुम्हाला दोनही पद्धती दाखवत आहे. पहिली जी पद्धत दाखवत आहे त्या पद्धतीपेक्षा दुसरी जी पद्धत आहे ती थोडी सोपी आहे, पण तरीसुद्धा मी तुम्हाला दोन्ही पद्धती दाखवते. या पद्धतीने या स्टँडमध्ये जी पहिली रिंग आहे ती आपल्याला अटॅच करायची आहे आणि फॅब्रिक जे आहे ते या पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता यानंतर आपली जी दुसरी रिंग आहे बघा, कोणतीवाली ज्या रिंगला स्क्रू आहे ती रिंग आपल्याला वरती ठेवायची आहे आणि या पद्धतीने आपल्याला सेट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने दोन्ही रिंगा ज्या आहेत त्या एकमेकांवर सेट झाल्या पाहिजेत. म्हणजे जी खालची रिंग आपण ठेवली त्याच्यावरच ही जी दुसरी रिंग ठेवलेली आहे ती बरोबर जाऊन त्याच्यावर बसली पाहिजे. आता कपडा आपल्याला थोडासा खेचायचा आहे, म्हणून ही जी पिन आहे त्या पिनला आपल्याला टाईट करायचं आहे, स्क्रूला टाईट करायचं आहे. तुम्ही बघू शकता. तर मी टाईट केलेलं आहे. आता हे लूज आहे तर आपल्याला फॅब्रिक जे आहे ते टाईट झालं पाहिजे. तर अगदी हलक्या हाताने आपल्याला जो फॅब्रिक आहे तो प्रत्येक बाजूने खेचायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. मध्ये मध्ये चेक देखील करायचं आहे की फॅब्रिक आपलं टाईट होत आहे की नाही. अगदी हलक्या हाताने खेचायचं आहे, नाहीतर कपडा फाटण्याची शक्यता असते. खेचत असताना मध्ये मध्ये चेक करायचं आहे, कपडा लूज राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. सगळ्या बाजूने आपल्याला कपडा हळूहळू खेचायचा आहे. आता तुम्ही बघू शकता इथे हे टाईट झालेलं आहे. सुई टाकल्यानंतर धागा जो आहे तो सहज वर आला पाहिजे. जर लूज असेल तर धागा वर येत नाही किंवा तो सारखा तुटत राहतो, म्हणून त्याआधीच या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर ही झाली आपली पहिली पद्धत. आता आपण दुसरी पद्धत पाहणार आहोत. तर दुसऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला ही जी रिंग आहे ती या पद्धतीने खाली ठेवायची आहे, त्यावर फॅब्रिक ठेवायचं आहे. फॅब्रिकचा जो कोना आहे त्या बाजूने आपल्याला रिंग ठेवायची आहे. फॅब्रिक आपल्याला जसं आपण ब्लाऊज ड्राफ्टिंग करताना कपडा व्यवस्थित वाचवून ड्राफ्टिंग करतो त्या पद्धतीने इथे देखील करायचं आहे. त्यावर ही दुसरी रिंग ठेवायची आहे. आता तुम्ही बघू शकता माझी जी रिंग आहे ती थोडीशी टाईट होती, मी लूज केली आणि आता ती व्यवस्थित सेट झाली आहे. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की ती थोडी टाईट करायची आहे, कारण मी सेट होण्यासाठी लूज केली होती. आता तिला टाईट केल्यानंतर हळूहळू जो कपडा आहे, जे फॅब्रिक आहे ते आपल्याला खेचायचं आहे. फॅब्रिक खेचत असताना काळजी घ्यायची आहे. मी पुन्हा पुन्हा सांगते, कारण ब्रायडलचे जे कपडे असतात, फॅब्रिक असतं ते महागडं असतं. जर ते आपल्याकडून फाटलं गेलं तर कदाचित त्याची भरपाई देखील आपल्यालाच करून द्यावी लागेल. म्हणून नुकसान करून घेण्यापेक्षा सुरुवातीलाच काळजीपूर्वक ह्या गोष्टी करायच्या आहेत. तर या पद्धतीने अगदी हलक्या हाताने आपल्याला जे फॅब्रिक आहे ते खेचायचं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी रिंग कशी पकडलेली आहे. या पद्धतीने पकडून सावकाश आपल्याला खेचायचं आहे. जर तुम्ही जोरात खेचलं तर दोन्ही रिंगा बाहेर येतात आणि पुन्हा आपल्याला फॅब्रिक सेट करावं लागतं. मध्ये मध्ये चेक देखील करायचं आहे की फॅब्रिक टाईट होत आहे की नाही, त्याच्यामधून असा आवाज आला पाहिजे. जर ती लूज असेल तर सुई आपली व्यवस्थित त्याच्यावर जे वर्कचं काम आहे ते होणार नाही. तर या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. मला जेवढं तुम्हाला सांगता येईल तेवढे डिटेल्स मी इथे सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
तर अशा पद्धतीने आपल्याला ही जी दुसरी पद्धत आहे या पद्धतीने जर तुम्ही रिंग सेट केली तर ती सगळ्यात जास्त सोपी आहे पहिल्या पद्धतीपेक्षा. आता तुम्ही बघू शकता हे अगदी टाईट बसलेलं आहे. आता स्टँड घेऊन त्याच्यावर आपल्याला ही जी रिंग आहे ती सेट करायची आहे आणि याच्यावर आपलं आता आरी वर्कचं जे काम आहे ते तुम्ही सुरू करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. जे लहान पॉईंट आहे ते लक्षात ठेवायचे आहेत सुरुवातीला आणि त्यानुसार जायचं आहे. सुरुवातीला एकदा दोनदा चुका होण्याची शक्यता असते, पण एकदा का सवय झाली तर तुमच्या ते अंगवळणी पडतं. तर अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये आरी वर्कचा जो स्टँड आहे तो कसा फिक्स करायचा, त्याच्याशी निगडीत जे प्रॉब्लेम्स होते ते पाहिले आणि सोल्युशन काय ते देखील पाहिलं. तसेच फॅब्रिक कसा फिक्स करायचा आणि फॅब्रिक फिक्स करत असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे हे संपूर्ण आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. याही व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आरी वर्क सुरू करत असताना स्टिचिंग सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर जी चेन स्टिच आहे ती नक्की कशा पद्धतीने करायची, त्याच्यामध्ये होणाऱ्या चुका किंवा सुई जी आहे ती कशी हाताळायची, हे सगळे बारीक-सारीक जे पॉईंट्स आहेत ते आपण पाहणार आहोत. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचा व्हिडिओ जो आहे तो अजिबात स्किप करू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.